रूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। यथाग्नेर्दाहिका शक्ति रामकृष्णे स्थिता ह्यः। सर्वविद्यास्वरूपां तां शारदा प्रणमाम्यहम्। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। विश्वमानव स्वामी विवेकानंद यांच्या जन्मतिथीच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमाचे आयोजक हिवरा आश्रम, श्री विवेकानंद हिवरा आश्रम यांचे अध्यक्ष श्री मालपाणी साहेब, सचिव श्री गोरे साहेब, ज्यांनी मला ज्यांनी मला इथे रिसीव केलं आणि आपल्या संस्थेच्या उपक्रमाबद्दल अतिशय अल्प वेळामध्ये संपूर्ण माहिती दिली आणि एकूणच शुकदास महाराजांच्या प्रेरणेमधून आणि शुकदास महाराजांनी स्थापित केलेल्या या आश्रमामधून किती सारी सेवाकार्य होत आहे याचा परिचय करून देणारे, ज्यांचा मुख्यतः माझा संबंध या आश्रमासोबत पहिल्यांदा आला असे श्री गिऱ्हे सर, आजच्या या जयंती निमित्तानं उपस्थित या ठिकाणी जमलेले सर्व बंधू, वडीलधारी मंडळी आणि मातृशक्ती. मला आत्ताच सांगण्यात आलं आणि ते कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे तेही खरंच की ठीक 9 वाजता श्रद्धेय रामराव महाराजांचं कीर्तन इथे होणार आहे आणि मला बोलायला हा जो वेळ आहे त्या वेळेमध्ये मी स्वामीजींच्या अनुषंगानं आपल्यासमोर काही विचार ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की आज आपल्या आश्रमातर्फे ज्यांचा आपण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आणि खूप मोठ्या प्रमाणावर इथे साजरा होतो ते विश्वमानव स्वामी विवेकानंद यांची आज तिथीनुसार जयंती आहे. आणि हा जन्मोत्सव साजरा करत असताना मला हे अधिक औचित्यपूर्ण वाटतं की स्वामीजींशी किंवा स्वामीजींच्या विचारांशी, स्वामीजींच्या जीवनाशी थोडंफार बोललं गेलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना या भागातील कदाचित शुकदास महाराजांमुळे स्वामीजींचा कार्याचा परिचय, स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय थोडक्यात झाला असेल, पण बराच आपल्या महाराष्ट्रातील लोकांना स्वामीजींविषयी फार कमी माहिती आहे किंवा असली तरी ज्याला आपण एलाइट क्लास म्हणतो, अकॅडमिक जे बुद्धिवादी लोक आहे त्यांना त्यांच्या विचारांची किंवा साहित्याचा परिचय आहे. फार फार तर स्वामी विवेकानंद हे अमेरिकेला गेले आणि तिथे हिंदू धर्माच्या संदर्भात काहीतरी त्यांनी खूप छान भाषण दिलं आणि अमेरिकन लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, एवढी माहिती आपल्याला स्वामीजींच्या संदर्भामध्ये आहे. आणि तिथे या आपल्या भारतामध्ये त्या काळामध्ये त्यांनी काही सामाजिक धार्मिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, एवढं थोडंफार जुजबी बऱ्याचदा आपल्याला माहिती असतं. बंधूंनो, ज्या महामानवाची जयंती आपण साजरी करत आहोत ते स्वामी विवेकानंद
हे स्वामी विवेकानंद कसे झाले, कारण ते काही जन्मताच स्वामी विवेकानंद म्हणून जन्मले नव्हते. त्यासाठी त्यांना काही प्रोसेसमधून, काही प्रक्रियेमधून जावं लागलं. आणि मग कलकत्त्यामधला अतिशय सुखवस्तू घरामध्ये जन्मात आलेला हा नरेंद्रनाथ, हा तरुण अतिशय तल्लख बुद्धीचा, स्वतंत्र विचाराचा, स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आणि त्या काळामध्ये असं म्हणता येईल की अतिशय मॉडर्न ज्याची विचारसरणी आहे असा हा युवक अगदी 18-19 वर्षाच्या वयामध्ये भगवान श्री रामकृष्ण यांच्या संपर्कामध्ये आला आणि त्या नरेंद्रनाथाचं संपूर्ण जीवन पालटलं. आणि मग बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की भगवान श्री रामकृष्णांमुळे नरेंद्रनाथाचं जीवन पालटलं आणि मग ते संन्यासी झाले आणि मग पुढे त्यांनी जे काही कार्य करायचं ते केलं. पण या गोष्टीच्या पूर्वीची एक छोटीशी घटना मी तुम्हाला सांगतोय. प्रसंग असा आहे की कलकत्त्याच्या काठावर जे एक मंदिर आहे दक्षिणेश्वरीचं, गंगेच्या काठावर, कलकत्त्याला बिलकुल लागून, तिथे कालीचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये भगवान श्री रामकृष्ण देव हे पुजारी होते. आणि ज्यावेळेला हा 18-19-20 वर्षाचा तरुण भगवान श्री रामकृष्णांकडे आला आणि भगवान श्री रामकृष्णांनी त्याच्यासोबत थोड्या औपचारिक गप्पा केल्यानंतर त्या नरेंद्रनाथाचा हात पकडला आणि त्याला बाजूच्या रूममध्ये घेऊन गेले, एका झोपडीमध्ये घेऊन गेले. आणि झोपडीमध्ये गेल्यानंतर त्या नरेंद्रनाथाचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि रामकृष्णांच्या डोळ्यांमध्ये अश्रूंचा पूर सुरू झाला. आणि भगवान श्री रामकृष्ण त्या कॉलेज तरुणाला, नरेंद्रनाथाला म्हणतायत की हे नारायणा, आपण किती वेळा केला, किती वेळ लावला इथे यायला, मी किती दिवसाची आपली वाट पाहत आहे आणि तुम्ही न आल्यामुळे माझ्या जीवाची काय घालमेल होत आहे, किती अस्वस्थता वाढली आहे, मी कोणत्या अवस्थेमधून जात आहे हे फक्त मला माहिती आहे. आणि हे ज्या वेळेला त्या नवयुवकांना ऐकलं, नरेंद्रनाथांनी ऐकलं, ते गडबडले आणि रामकृष्णांना म्हणाले की हे तुम्ही काय करताय, मी नरेंद्रनाथ दत्त आहे, कलकत्त्यामध्ये माझे आईवडील आहे, एका चांगल्या एज्युकेटेड फॅमिलीमधनं मी आलेलो आहे, एक कॉलेजचा तरुण आहे, आणि तुम्ही हे माझ्यासमोर काय म्हणतायत की हे नारायण आहे, तुम्ही नरऋषी आहात, तुम्ही या जगाचं कल्याण करण्याकरता अवतार घेतलेला आहे. आणि नरेंद्रनाथाला आश्चर्य वाटल्यानंतर मग नरेंद्रनाथ परत परत त्याच्याकडे येऊ लागले आणि त्यांच्याकडे येत असताना स्वतः भगवान श्री रामकृष्णांनी त्या गोष्टीचा उलगडा केला. आणि त्या गोष्टीचा उलगडा असा आहे की एक दिवस भगवान श्री रामकृष्ण देव हे समाधी अवस्थेमध्ये बसलेले असताना, त्यांनी स्वतः सांगितलेला प्रसंग आहे, भगवान श्री रामकृष्णांच्या वचनामृतामध्ये, लीला प्रसंगामध्ये आपल्याला तो प्रसंग मिळतो. भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की एक दिवस माझं मन समाधीच्या अतिशय उच्च अवस्थेमध्ये गेलं आणि माझं मन इतक्या उन्नत अवस्थेमध्ये गेलं की या जगाचे सगळे लौकिक प्रांत ओलांडून, हे अंतराळ ओलांडून माझं मन इतक्या निरपेक्ष अंतराळामध्ये गेलं आणि तिथे मला दिसलं की 7 ऋषी हे गहन ध्यानामध्ये बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, प्रसन्नता आणि संपूर्ण तृप्तीचा भाव आहे. आणि हे सप्तर्षी गहन ध्यानामध्ये बसलेले असताना एक प्रकाशाचा तेजपुंज गोळा तिथे प्रगट होतो आहे आणि त्या गोळ्यामधनं एक सुंदर गोंडस लोभसवाणं बालक तिथे तयार होतो आहे, घडत आहे. आणि ते बालक हळूहळू रांगत येऊन एका ऋषीजवळ थांबलं. आणि त्या बालकानी नंतर काय केलं तर बालकानी त्या एका ऋषीपैकी, एका सप्तर्षीपैकी एका ऋषीच्या गळ्यात आपले हात घातले आणि त्या ऋषींना ते बालक
अगदी लाडक्या, कोमल आणि अतिशय मृदू लोभसवाण्या स्वरामध्ये ते बालक म्हणताय की मी समोर जात आहे, आपणाला मागाहून यावं लागेल. आणि भगवान श्री रामकृष्ण हे नरेंद्रनाथाला सांगत आहे की तू सप्तर्षीपैकी एक आहेस, तुझा अवतार सांभाळ. मी तुम्हाला यामागची पार्श्वभूमी मुद्दाम सांगत आहे की ज्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्राचे विवेकानंद झाले ते भगवान श्री रामकृष्ण स्वतः सांगत आहे की तू सप्तर्षीपैकी एक आहे, तुझा अवतार सांभाळ, तू हे कार्य करायसाठी आला आहेस. पुढे आपल्याला माहीत आहे की नरेंद्रनाथांना ईश्वर दर्शन आणि ब्रह्मलाभाची तहान लागली होती. आणि मग एक दिवस भगवान श्री रामकृष्णांना त्यांनी सहज विचारलं की मला शुकदेवासारखं अखंड ब्रह्मानंदामध्ये राहायचं आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणतात तुला ते राहता येणार नाही, कारण तू जगाचं हे काम करण्यासाठी आलेला आहे. आणि हा नरेंद्रनाथ म्हणतायत की नाही, मला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, मला काही समाजकार्य करायचं नाही, लोककल्याण करायचं नाही आहे, मला जे पाहिजे माझ्या आत्म्याची जी तळमळ आहे ती मला शांत करू द्या. आणि याचा जेव्हा हट्ट विवेकानंदांनी नरेंद्रनाथांनी पकडला त्यावेळेला ठाकूर थोडेसे रागावले. ठाकूर म्हणजे भगवान श्री रामकृष्ण. आणि भगवान श्री रामकृष्ण नरेंद्रनाथाला म्हणताय की तू काय लोककल्याण करणार नाही, जगदंबा कालीमा तुझ्या हाडाकडून ते कार्य करून घेईल. नो चॉईस, तुला काही ऑप्शन्स नाही आहे, करावंच लागेल, यू आर बॉर्न फॉर दॅट. मी हे दोन्ही प्रसंग थोडक्यात सांगितले याच्यासाठी की हनुमंताला, महावीर हनुमानाला आपल्या शक्तीची जाणीव हे जांबुवंतांनी करून दिली. अर्जुन आणि कृष्ण हे दोघंही मित्र होते आणि कित्येक दिवस त्यांनी सोबत घालवले युद्धाच्या प्रसंगी. पण अर्जुनाला सुद्धा त्याच्या सत्वाची जाणीव, त्याच्या कर्तव्याची जाणीव हे भगवान श्रीकृष्णांनी वेळेवर करून दिली. आणि नरेंद्रनाथाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला दिसतं की भगवान श्री रामकृष्णांनी त्यांच्या ट्रेनिंगच्या प्रोसेसमध्ये, त्यांच्या विवेकानंद होण्याच्या प्रक्रियेमध्ये हे ज्ञान स्वामी विवेकानंदांना दिलं की सप्तर्षीपैकी तू आहेस आणि तुला हे कार्य करायचं आहे. आणि स्वामी विवेकानंद ज्यावेळेस स्वामी विवेकानंद झाले आणि त्यांना ज्या वेळेला कळलं की नाही, मला माझ्या गुरुचं कार्य हे करावं लागेल, ते कार्य करण्याच्या संदर्भात त्यांना एक गायडिंग लाईन जी मिळाली, एक ज्याला आपण म्हणू की रामकृष्ण मिशन त्यांनी जे एस्टॅब्लिश केलं, जे स्थापित केलं, त्याचा मागचं जे ध्येय आहे आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच, हे स्वामीजींना कुठून सुचलं असेल. आपल्याकडे फारसा वेळ नाही आहे या गोष्टीच्या अगदी डिटेलमध्ये जायला, कारण त्याच्या संदर्भामध्ये आपल्या भारतामध्ये धर्माची जी एक व्याख्या होती किंवा धर्माची जी एक कल्पना होती ती कुठेतरी फक्त मंदिरामध्ये ईश्वर पूजा करायची आणि मग संन्यासांनी कुठेतरी जाऊन आपल्या मठामध्ये बसायचं किंवा भिक्षा मागून खायचं आणि तसंच आपलं देहव्यापन करायचं. ज्याला ईश्वराची प्राप्तीची तळमळ असेल तो साधना करेल. एरवी देवाच्या नावावर फिरणारे आणि अशा पद्धतीनं जीवन व्यापन करणारे लोक आपल्या संन्यास धर्मामध्ये जास्त झाले होते. आणि स्वामी विवेकानंद भारताच्या संन्यासी परंपरेमधले हे एक असे अद्वितीय संन्यासी आहे की ज्यांनी या संन्यास परंपरेला एक नवीन कळ दिला, एक नवीन स्वरूप दिलं. आणि स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की संन्यासी झाला म्हणून त्याचे कर्तव्य संपत नाही. संन्यासाने अधिक प्रबलपणे कर्मयोग फॉलो केला पाहिजे, कर्मयोगाचं पालन केलं पाहिजे. आणि मग हे कर्मयोग करत असताना स्वामीजी सांगतात की त्यांनी कर्म कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे, तर तो सुद्धा एक प्रसंग मी अगदी थोडक्यामध्ये आपणाला सांगतो आहे. एक दिवस भगवान श्री रामकृष्ण देव हे आजारी असताना, मला वाटतं काशीपूरच्या उद्यानामध्ये असताना, बेंगॉलचे खूप प्रसिद्ध नाटककार गिरीशचंद्रजी घोष
हे गिरीशचंद्रजी घोष तिथे होते आणि बाकीचे पण बरेचसे विद्वान लोक तिथे होते. आणि विद्वान लोक असताना रामकृष्ण देव आणि बरेचसे जे विद्वान लोक कलकत्त्यातली मोठी मोठी मंडळी यायची, त्याच्यामध्ये केशवचंद्र सेनसुद्धा होते, ब्राह्मो समाजाचे त्यावेळेसचे मुख्य. असे खूप मोठे मोठे विद्वान लोक ठाकूरांकडे यायची आणि मग तिथे धर्मचर्चा व्हायची. आणि धर्मचर्चा होत असताना सहज बोलता बोलता विषय हा वैष्णव धर्मावर आला. आणि वैष्णव धर्मावर आल्यानंतर श्री ठाकूर रामकृष्ण परमहंस हे वैष्णव धर्माचं लक्षणं सांगायला लागले. महाराष्ट्रातल्या लोकांना वैष्णव धर्म नवीन नाही. वारकरी संप्रदायाच्या रूपाने आपल्या इथे आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसामध्ये नसानसामध्ये अगदी हा वैष्णव धर्म रुजलेला आहे. आणि मग ठाकूर हे भाव अवस्थेमध्ये गेले आणि ते डिस्कशन करत असताना ठाकूर सांगायला लागले, भगवान श्री रामकृष्ण सांगतात आहे की वैष्णव धर्माची जी 3 वैशिष्ट्य आहे, 3 वैशिष्ट्य काय आहे. ठाकूर बेंगॉलीमध्ये सांगतात काय, नामेर रुची, जीवेर दया आणि साधूर सेवा. नामेर रुची बेंगॉली शब्द आहे, ठाकूरांच्या मुखातले शब्द आहेत, खूप गोड आहेत शब्द. काय म्हणतात की नामामध्ये रुची, नामाचं संकीर्तन वैष्णवांचं पहिलं लक्षण. दुसरं आहे जीवावर दया आणि तिसरं आहे साधूंची सेवा, वैष्णवांची सेवा. हे 3 लक्षणं ज्यामध्ये असतील तो वैष्णव. आणि हे 3 लक्षणं म्हटल्याबरोबर जीवेर दया म्हणता क्षणी ठाकूर हे भावसमाधीमध्ये गेले, ट्रान्समध्ये गेले. आणि भावसमाधीमध्ये गेल्यानंतर हळूहळू भावसमाधीतून ते खाली येत आहे. आणि अर्धभावसमाधीमध्ये असताना ठाकूरांच्या मुखातून निघालेले हे उत्स्फूर्तपणे शब्द आहेत. आणि ते शब्द होते की जीवेर दया, जीवावर दया. जीवावर दया कोण करणार? एक जीव दुसऱ्या जीवावर दया करू नाही शकत. दया करण्याचा अधिकार त्यालाच असतो जो सर्वशक्तिमान आहे. जीवापेक्षा वरच्या पातळीवर असलेली जी काही एक्झिस्टन्स असेल, जे काही अस्तित्व असेल, त्या अस्तित्वाला तो अधिकार आहे जीवावर दया करणार. एक जीव दुसऱ्यावर दया काय करणार आहे? आणि मग ठाकूर म्हणाले की जीवावर दया नाही, जीवाची सेवा. शिवभावे जीवसेवा. आणि हे शब्द ऐकल्यानंतर का कुणास ठाऊक स्वामी विवेकानंदाच्या म्हणजे नरेंद्रनाथच्या हृदयामध्ये असलेली बऱ्याच दिवसाची एक कन्फ्युजन, त्यांच्या मस्तिष्कमध्ये असलेला हा विचार, हृदयाची घालमेल हे एका क्षणात संपली. आणि नरेंद्रनाथ तिथून चटकन उठून बाहेर आले व्हरांड्यामध्ये. आणि बाहेर आल्यानंतर गिरीश घोषांना नरेंद्रनाथ म्हणतायत की टुडे आय हॅव गॉट लाईट. मला आज एक प्रकाश दिसला. प्रकाश दिसला म्हणजे एका प्रकाशाने, एका ज्ञान प्रकाशाने माझे डोळे, माझं हृदय इतकं खुलं झालं. आणि स्वामी विवेकानंद त्यावेळेसचे ते सांगतात आहे की पुढे जर मला ईश्वराने हा अवसर दिला तर या सत्याचा प्रसार मी सगळ्या जगामध्ये करेल. कोणत्या? शिवभावे जीवसेवा. आणि पुढे आपल्याला माहिती आहे की हे शिवभावे जीवसेवेचं हे तत्त्व आपल्या अध्यात्माला म्हणजे हिंदू धर्माला जोडताना स्वामी विवेकानंदांना काय काय करावं लागलं. कारण स्वामी विवेकानंदांचे जे गुरुबंधू होते त्यांना पण कधीकधी असं वाटायचं की हा नरेंद्रनाथ काहीतरी पाश्चिमात्यांचा आदर्श आपल्यासमोर ठेवतात की काय, ख्रिश्चन धर्माचा आदर्श आपल्यासमोर ठेवतं की काय. आणि मग एकदा तर त्यांच्या गुरुबंधूंनी कंप्लेंटसुद्धा केली की नरेंद्रनाथ हे जे आम्हाला सांगत आहे ना सेवा सेवा सेवा, तर हे तर ठाकूरांनी काही सांगितलं नाही, हे तुम्ही काय आम्हाला नेहमी नेहमी सांगतात. नरेंद्रनाथ अगदी आत्मविश्वासाने स्वतःच्या छातीवर हात ठेवून आपल्या गुरुबंधूंना ते समजावून सांगत आहे की ठाकूरांना तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ओळखलं का. त्यांना सांगायचं हे होतं की मी ज्या उपदेशाचं, ज्या तत्त्वज्ञानाचा प्रसार या भारतामध्ये आणि जगामध्ये करत आहे ते तत्त्वज्ञान, ते चिंतन माझं नसून ठाकूरांचं आहे. आणि हे तेच ठाकूर आहेत, हे तेच भगवान श्री रामकृष्ण आहे
की ज्यांनी अद्वैत वेदांतापासून तर मधुरा भक्तीपासून तर मूर्तीपूजेपासून शैवपासून तंत्रापासून शाक्तापासून एवढंच नाही, हिंदू धर्मातले सगळे संप्रदायाच्या उपासना तर त्यांनी केल्याच होत्या. त्यासोबतच इस्लाम, ख्रिश्चॅनिटी आणि इतर धर्मातल्या इतर संप्रदायातल्या सर्व उपासना करून त्यांनी अगदी आत्मविश्वासाने हे जगासमोर उद्धृत केलं होतं की सर्व धर्म सर्व पंथ त्या एकाच सत्यापर्यंत जातात. आणि ही जी अशा पद्धतीची ही विलक्षण ही जी जोड गोळी आहे गुरु शिष्याची, यांनी दिलेल्या या उपदेशामधून हा नवा भारत आकाराला आला. मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की जो उपदेश किंवा जे तत्त्वज्ञान स्वामी विवेकानंदांनी धर्मकार्य करताना मांडलेलं आहे आणि ते म्हणजे कोणतं तर शिवे भावे जीवे सेवा. तुम्ही शिवाची उपासना, तुम्ही ईश्वराची उपासना सर्वप्रथम कशामध्ये करू शकता तर स्वामी विवेकानंद सांगतात की नरामध्येच नारायण पाहणं शिका. आणि हाच सेवेचा एक आदर्श घेऊन परमपूजनीय शुकदास महाराजांनी आपल्या ह्या आश्रमाची उभारणी केली. आणि या आश्रमाचे सगळे प्रकल्प पाहताना मला ते प्रकर्षानं जाणवलं की इथलं प्रत्येक कार्याच्या मागे स्वामीजीचं चिंतन कुठे ना कुठे रिफ्लेक्ट होत आहे, कुठे ना कुठे प्रतिबिंबित होत आहे. जे काही विचारधन स्वामी विवेकानंदांनी आपल्या साहित्यामध्ये सांगितलेला आहे तो विचार कुठेतरी एका कार्यामधून शुकदास महाराजांनी आणि या आश्रमाने कुठेतरी प्रत्यक्षात तो आणला जात आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की स्वामी विवेकानंदाच्या त्या आदर्शावर ही संस्था चालत आहे. स्वामी विवेकानंदांचा जन्म, भगवान श्री रामकृष्णांचा जन्म ज्या काळामध्ये झाला होता तो काळ थोडा जर आपण त्याचं चिंतन केलं तर कदाचित आपल्याला कळेल की पाश्चिमात्य विचारांचं आक्रमण आपल्यावर झालं होतं. इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन आणि एक सायन्स आणि टेक्नॉलॉजीमधला एखादा प्रचार तो भव्य स्वरूपामध्ये वेस्टर्न कंट्रीमध्ये हा सुरू झाला होता. आणि इंग्रजाच्या आक्रमणामुळे त्या सगळ्या पाश्चिमात्य धर्माचं आणि पाश्चिमात्य विचारांचं आक्रमण आपल्या भारतावर होत होतं. आणि अशा पद्धतीनं आपल्या भारतामध्ये एक मटेरियलिस्टिक ज्याला व्ह्यू म्हणतो, एक भौतिक जडवाद, त्या भौतिक जडवादाने सगळे आपले ज्ञानाची क्षेत्र व्यापायला सुरुवात झाली होती. आणि मग त्याची एक प्रतिक्रिया म्हणून तर आपला हा समाज हा अधिकाधिक नास्तिकतेकडे, अधिकाधिक ज्याला भौतिकतेकडे आणि अधिकाधिक जडवादाकडे झुकत चाललेला होता. आणि याला थोपवण्यासाठी जे काही प्रयत्न आपल्या समाज सुधारकांनी केले त्याच्यामध्ये आपणाला माहिती आहे, मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. पहिले राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाज काढला, त्यानंतर येणारे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापित केला, त्यानंतर आणखी थिऑसॉफिकल सोसायटी बऱ्याच लोकांना, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती नाही, पण अमेरिकेत स्थापित झालेली आणि मद्रास प्रांतामध्ये विशेष कार्य करणारी थिऑसॉफिकल सोसायटी. आणि या सगळ्यांचं आक्रमण होत असताना हे सगळे विचारवंत इतके गांगरले की या पाश्चिमात्य जडवादाला, या संदेहवादाला कसं थोपवायचं, आपला पारंपरिक धर्मविचार हा आउटडेटेड झाला की काय. आणि म्हणून मग खूप साऱ्या आपल्या या धर्मसुधारकांनी आपल्या भारतीय या पुरातन हिंदू धर्माचा एक काही भाग आदर्श घेऊन आपापल्या चळवळी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि या आक्रमणाला आपलं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण याच्यापैकी कोणीही प्रभावीपणे हे आक्रमण थोपवू शकलो नाही, किंवा असं म्हणूया आपण की भारतामध्ये पसरलेला हा जो हिंदू समाज आहे या हिंदू समाजाचं मन जिंकू शकलं नाही. अशा या अवस्थेमध्ये भगवान श्री रामकृष्ण देव आणि नरेंद्रनाथ हे गुरु शिष्याची जोडी आपल्या या बेंगॉलमध्ये अवतरली आणि धर्माची एक नवीन व्याख्या नव्हे, एक अनुभूतीतून आलेलं एक चिंतन त्यांनी या जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला किंवा जगासमोर मांडण्याला सुरुवात केली. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी जी धर्माची व्याख्या आपल्यासमोर मांडलेली आहे, बंधूंनो, कदाचित मला असं वाटतं की या संदर्भात आणखी प्रामुख्याने आपण महाराष्ट्रीयन लोकांनी विचार करायला पाहिजे. कारण
रामकृष्ण विवेकानंद संघाच्या माध्यमातनं आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम घेत असतो. स्वामीजी पण येत असतात आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की जेव्हा जेव्हा मी स्वामीजींशी बोलतो तर बऱ्याचदा मला हे स्वामीजींकडनं, रामकृष्ण मिशनच्या संन्यासांकडनं हे कळतं की भगवान श्री रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंदांचा विचार हा महाराष्ट्रीयन लोक पटकन ग्रहण करतात. आणि मी सुद्धा त्याचं एक थोडंसं कारणमीमांसा करायला गेलो की हा ग्रहण करतात, हा विचार कसा काय ग्रहण केला जातो. तर मग मला दिसतं की इथे वारकरी संप्रदायाचा हा एक पूर्वापार आलेला जो वारसा आहे त्याचं एक खूप मोठं योगदान हे स्वामी विवेकानंदांना समजून घेण्यासाठी एक फाउंडेशन स्टोन म्हणून इथे काम करतं. आणि मग स्वामी विवेकानंद आपल्यासमोर धर्माची व्याख्या करताना स्वामी विवेकानंद म्हणतात की रिलिजन इज रिअलायझेशन. धर्म कशाला म्हणायचा तर रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी मॅन. ते सांगतात की प्रत्येक मनुष्याच्या अंतरंगामध्ये वसत असलेलं जे आत्मतत्व आहे, जी दिव्यता आहे, त्याची प्रगटीकरण म्हणजेच धर्म आहे. त्याचं तुम्ही प्रगटीकरण करा. मग तुम्ही ते कर्मानी करता, ज्ञानानी करता, योगानी करता की भक्तीने करता, याला विशेष महत्त्व नाही. अगोदर आपल्या याच भारतीय हिंदू समाजामध्ये पंथावरून भेद होते. भेद इतक्या विकोपाला गेले होते की आपल्या सर्वांना ती सामाजिक किंवा धार्मिक इतिहास माहिती आहे की वैष्णव आणि शाक्त इतके परस्परांचे वैरी झाले होते की एकमेकांचं जर तोंड पाहायला दिसलं तर कदाचित ते दोन दिशेला दोन परत आपल्या वेगवेगळ्या दिशेला वळून परत जातील. इतक्या पराकोटीची आपण म्हणू तिरस्काराची भावना एक दुसऱ्यांच्या मताप्रतीची होती. भगवान श्री रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांनी या आधुनिक भारताला जे काही उपदेश केला आणि जे त्यांचं या आधुनिक भारताच्या उभारणीमध्ये जे योगदान आहे त्याचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन मला असं वाटतं की त्यांनी काय केलं तर आपल्या ह्या धर्मामध्ये असलेल्या वेगवेगळ्या पंथांचा सुंदर समन्वय केला. स्वामी विवेकानंद हे समन्वय महर्षी आहेत. स्वामी विवेकानंद त्याच्यामध्ये त्यांना सांगताना रोमारोला आणि स्वामी रंगनाथानंदजी महाराज पर्टिक्युलरली ते स्वामी रंगनाथानंदजी महाराजांनी त्यांना खूप छान पद्धतीने डिफाईन केलेलं आहे. ते म्हणतात की स्वामी विवेकानंद इज ए पर्सॉनिफिकेशन ऑफ ऑल ह्युमन एनर्जी. ते म्हणतात की मानवामध्ये जेवढ्या काही ऊर्जा असेल, मग ती शारीरिक ऊर्जा असेल, ती मानसिक ऊर्जा असेल, ती भावनिक ऊर्जा असेल, ती आत्मिक ऊर्जा असेल, या सर्व ऊर्जांची एक सुंदरशी गोळाबेरीज म्हणजे काय तर ते स्वामी विवेकानंदांचं व्यक्तिमत्व आहे. आणि स्वामीजींनी हे आपले विचारधन आपल्यासमोर प्रस्तुत करत असताना सर्व मतांचा समन्वयच केला नाही. अगोदर त्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की अद्वैत वेदांत आणि विशिष्टाद्वैत आणि द्वैत अगदी एकमेकांचे बिलकुल वैरी होते. वैरी म्हणण्यापेक्षा एक दुसऱ्यांना बिलकुल आपलं मत पटवून देऊ इच्छित होते आणि दुसऱ्यांच्या मताचा आदर पण करत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की हे सर्व मतं हे वेगवेगळे नाही आहेत, ते एकाच सत्यापर्यंत जाणारे हे वेगवेगळे मार्ग आहेत. आणि मग असं करत असताना स्वामी विवेकानंदांनी फक्त वेगवेगळ्या आपल्या मतांमध्येच नुसता समन्वय केला नाही, तर आपल्या सायन्स, विज्ञान आणि अध्यात्म असेल, त्यानंतर ईस्ट आणि वेस्ट असेल, पौरत्य आपले विचार असेल, पाश्चिमात्य विचार असेल, या दोघांमधला समन्वय असेल तो स्वामी विवेकानंदांनी केला. आपल्या धर्मामधले मूर्तीपूजेपासून तर अगदी ॲबस्ट्रॅक्ट फिलॉसॉफी ज्याला आपण म्हणतो अगदी गहन फिलॉसॉफी, याच्यामध्ये सुद्धा स्वामीजींनी सांगितलं की याच्यामध्ये परस्पर विरोध नाही आहे. तुम्ही त्याचं नीट आकलन करा. तुम्ही धर्मलाभाच्या एका टप्प्यावर असलेलं ते एक तुमच्या दृष्टीला पडणारं सत्य आहे. तुम्ही जसजसं समोर जाल तसतसं तुम्हाला ती वेगवेगळी सत्य तुम्हाला सापडत जातील आणि ज्यावेळेला तुम्ही सर्वोच्च पातळीवर जाल त्यावेळेस तुम्हाला अद्वैत वेदांताचा हा साक्षात्कार होईल. स्वामी विवेकानंदांनी हा धर्मसमन्वय करताना, हा पंथ समन्वय करताना, ह्या सगळ्या पाश्चिमात्य आणि पौरात्य विचारांचा सुद्धा समन्वय करत असताना स्वामी विवेकानंदांनी एक संघटन बांधलं आणि त्या संघटनाचं नाव आहे ते रामकृष्ण मिशन. आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्या रामकृष्ण मिशनचं जे ध्येय आहे की आत्मनो मोक्षार्थ जगत हितायचं,
बऱ्याच लोकांना, बऱ्याच आपल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की ईश्वर प्राप्तीमध्ये हे आत्मनो मोक्षार्थ ठीक आहे, कारण हे आत्मनो मोक्षार्थ आपल्याला आपल्या धर्माने सांगितलेलं ब्रीद आहे. पण हे जगत हितायचं काय आहे? जगत हितायाचा संबंध हा अध्यात्माशी नाही आहे. स्वामी विवेकानंद आणि भगवान श्री रामकृष्णांनी आपल्या जीवनामधून दाखवून दिलं आहे की हे आत्मनो मोक्षार्थ आणि जगत हिताय हे मुळात आपल्याला दोन दिसणाऱ्या विरोधी गोष्टी असेल, पण तुम्ही इकडनं सुरू करा की तिकडनं सुरू करा, शेवटी तुम्ही येता एका पॉईंटला, सेंट्रल पॉईंटला. तुम्ही आत्मनो मोक्षार्थापासून सुरू करा. आत्म्याच्या मोक्षासाठी तुम्ही जीवन सोडलं आहे आणि तुम्हाला मुक्तिप्राप्ती झाल्यानंतर करणार काय? तर शेवटी लोककल्याण. आपल्या संतांचं खूप सारं वाङ्मय आहे, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे सगळं संतांनी की संतांचं जीवन असतं कशासाठी, तर समाजाच्या कल्याणासाठी. तर शेवटी हा समाजाचा एक जो दृष्टिकोन आहे की या दोन्ही गोष्टीकडे वेगवेगळं पाहण्याचं, याचा सुंदर मिलाप स्वामी विवेकानंदांनी केला आहे. ते म्हणतात की आत्मनो मोक्षार्थ आणि जगाचं हित, जगाच्या सेवेसाठी, जगाच्या कल्याणासाठी आपण सेवा म्हणून आपण आपलं जीवन उपयोगाला आणणं, ह्या दोन गोष्टी परस्पर विरोधी नाही आहे, त्या एकाच सत्यापर्यंत जाण्याचे ते मार्ग आहेत. योगायोगाने स्वामी सर्वप्रियानंद महाराजांचं एक लेक्चर ऐकत असताना मला स्वामी सर्वप्रियानंद महाराजांनी एक गोष्ट त्यांच्या एका प्रवचनामध्ये सांगितली होती आणि ते म्हणतात की माझ्यासोबत एक स्वामीजी होते आणि त्या स्वामीजींना मी म्हटलं आहे की स्वामीजी तुम्ही रामकृष्ण मठाकडे इकडे वळले, अध्यात्माकडे वळले, तुम्ही सुरू कुठून केलं आहे? तर ते म्हटले की एका स्वामीजींनी सांगितली की माझी मुक्तीची इच्छा मला इथे घेऊन आली, आत्मनो मोक्षार्थ. आणि त्या आत्मनो मोक्षार्थाचं तत्त्व रिअलाईज करता 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 मी जगत हितायाच्याकडे वळलो. आणि दुसऱ्या एका स्वामीजींशी स्वामीजी म्हणतात की मी मुलाखत घेतली, तर ते स्वामीजी म्हणाले की मी सुरुवात कुठनं केली, तर जगाच्या कल्याणाच्या इच्छेपासून सुरुवात केली, जगत हितायच. आणि जगत हितायच हे करत असता 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 मी आत्म्याच्या मोक्षापर्यंत येऊन ठेपलो आहे. स्वामी विवेकानंदांच्या शब्दामध्ये सांगायचं जर झालं तर स्वामी विवेकानंद म्हणतात की स्वतःच्या मुक्तीची इच्छा ही इतरांच्या मुक्तीच्या इच्छेपेक्षा वेगळी नसते. इतरांच्या मुक्तीची उपेक्षा करून जो कोणी स्वतःची मुक्ती साधू इच्छितो तो स्वामीजी म्हणतात की तो अतिशय स्वार्थी म्हणावा. स्वामी विवेकानंदांचं एक स्टेटमेंट आहे, एका ठिकाणी ते म्हणतात की या जगाच्या कल्याणासाठी मला कित्येक जन्म नरकात जरी जायचं काम पडलं तरी मी ते आनंदानं स्वीकारेल. इतकी ही एकरूपता या समाजाप्रती का झाली, तर स्वामीजींचं परत आपल्या अध्यात्मा मुळामध्ये जावं लागतं की ना, ब्रह्मम सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. आपलं वेदांताचं जे तत्त्व आहे, हे वेदांताचं तत्त्व स्वामीजींनी आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात आणलं की जगत हे मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे आणि जीवो ब्रह्मैव नापरा. ना, जीव हे ब्रह्मापेक्षा वेगळा नाही आहे. स्वामीजी त्याला आणखी सिम्प्लिफाय करतात, आणखी सोपं करून सांगतात की नर हाच नारायण आहे. आणि ही अशी नारायण सेवा आपल्या संस्थेच्या रूपानं आपल्या इथे ही सुरू आहे. हे सगळं चालवत असताना मला एक गोष्ट प्रकर्षानं आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये हे मांडावं वाटते की स्वामीजींचं विचारधन तर हे खूप मोठं आहे. आपण त्यांचं साहित्य जर वाचलं तर ते 5,000 पेजेसपेक्षा जास्त 10 खंडामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यामधलं एक एक वाक्य, स्वामीजींचं एक एक स्टेटमेंट आपलं जीवन बदलण्याला पुरेसं आहे. स्वामीजींचा जीवनाचा आणि त्यांचा साहित्याचा अभ्यास पर्टिक्युलरली युवकांनी इथे केला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की या निमित्तानं कदाचित असेलही इथे, पण एक स्वामी विवेकानंद स्टडी सर्कल आपल्या संस्थेच्या माध्यमातून हे नियमितपणे आपल्या इथे चालवल्या गेलं पाहिजे. स्वामी विवेकानंद ज्यावेळेस पूर्ण भारत भ्रमण करून फिरले आणि भारत भ्रमण करत असताना स्वामीजींनी ज्यावेळेला या भारत मातेच्या उत्थानासाठी कन्याकुमारीला जाऊन 3 दिवस 3 रात्र सारखं चिंतन केलं. बंधूंनो, मला सांगून द्या की ते चिंतन काही कोणत्या अमूर्त गोष्टीचं नव्हतं. ते विवेकानंदांनी कन्याकुमारीला त्या खडकावर जाऊन जे केलेलं चिंतन आहे ते आपल्या राष्ट्राचं चिंतन होतं. त्यांनी सगळा भारत पालथा घातला होता. इथली जनता किती गरीब आहे,
इथले लोक किती हाल अपेक्षेमध्ये जीवन जगत आहेत आणि किती दयनीय अवस्थेला आलेले आहेत याचं चिंतन करून ज्यावेळेस त्यांना समजलं की याच्यावर काहीतरी उपाय काढायला पाहिजे, आणि मग स्वामी विवेकानंद हे अमेरिकेला गेले. पुढचा इतिहास सगळा आपल्याला माहिती आहे. आणि अमेरिकेत गेल्यानंतरचा एक प्रसंग आहे की एका ज्या घरी स्वामी विवेकानंदांचा मुक्काम होता त्यावेळेला स्वामी विवेकानंद कुठेतरी व्याख्यान वगैरे देऊन आले असेल, आणि व्याख्यान देऊन आल्यानंतर रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला स्वामी विवेकानंद बसले आहेत त्यावेळेला बसले आहेत तर स्वामी विवेकानंद स्वतःशीच काहीतरी शब्द पुटपुटत आहेत. आणि ती जी घरमालकीन होती, ती यजमान ज्यांच्याकडे स्वामी विवेकानंद हे मुक्कामाला होते, त्या यजमानबाईला खूप आश्चर्य वाटलं की स्वामीजी स्वतःशीच काय बडबडत आहेत. आणि स्वामी विवेकानंद जे शब्द उच्चारत होते ते शब्द होते सुंदर, अतिसुंदर, भव्य ना, अतिसुंदर. आणि त्या घरमालकीणला थोडा एक बोध होईना की स्वामीजी कशाबद्दल बोलत आहेत, कारण तिने स्वामी विवेकानंदाचे हे सगळे व्याख्यानं अमेरिकेमध्ये अनुभवले होते. त्या व्याख्यानांना होणारी अमेरिकन लोकांची गर्दी अनुभवली होती. विशेषतः अमेरिकन स्त्रिया हे स्वामीजींच्या, ज्याला आपण म्हणतो, अतिशय फॅन झाल्या होत्या, अगदी आपल्या शब्दामध्ये अतिशय विद्वान स्त्रिया. आणि मग त्या यजमानबाईला थोडं वाटलं की स्वामीजी कदाचित कोणा एखाद्या स्त्रीबद्दल वगैरे तर बोलत नाही आहे. दुसऱ्या दिवशी आपल्या ब्रेकफास्टच्या टेबलला त्या महिलेने स्वामीजींना विचारलं आहे की स्वामीजी, आपण काल रात्री जे बोलत होता की सुंदर, खूपच सुंदर, अतिसुंदर, हे कोणाबद्दल बोलत होता? कोण आहे ती? हु इज शी? स्वामी विवेकानंदांच्या लक्षात घोळ आला आणि स्वामी विवेकानंद हसले. आणि स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे की मी कोण्या व्यक्तीच्या संदर्भात, कोण्या महिलेच्या संदर्भात ते शब्द उच्चारत नव्हतो. मी जे शब्द उच्चारत होतो ते इथल्या अमेरिकन समाजामध्ये असलेल्या एका वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीबद्दल, आणि ती गोष्ट आहे संघटन. आणि स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की मला जर वेळ मिळाला तर मी हा संघटन, एक जो अमेरिकन समाजाचा एक जो भाव आहे, हा संघटनेचा भाव मी हा भारतीय समाजामध्ये जर निर्माण करू शकलो तर मी अगदी आनंदाने समाधानी हा देह ठेवेल. आणि मग पुढे स्वामी विवेकानंदांनी येऊन इथे जे संघटन बांधलं त्या संदर्भात माहिती आहे, स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की मला एक अशी मशीन तयार करायची आहे की कोणी येवो की कोणी जावो ती सारखी धडधडत असली पाहिजे. मला आपल्या संस्थेच्या निमित्तानं आपल्याला सांगायचं नाही आहे, पण मी मुद्दाम ना या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख याच्यासाठी करतो आहे की संघटन बांधणं बऱ्याचदा सोपं असतं, पण सगळ्यात डिफिकल्ट, सगळ्यात कठीण असतं ते संघटन त्याच तत्वानी आणि त्याच इंटेन्सिटीनी, त्याच तीव्रतेने, त्याच भावाने शेवटपर्यंत चालवणं. आणि ही चालवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पुढची पिढी तयार करावी लागत असतात. स्वामी विवेकानंद हे आपल्याला संघटन कसं बांधायचं ते शिकवतात. स्वामी विवेकानंदापासून आज आपल्या समाजाने, आपल्या धर्माने कोणता भाव घेतला पाहिजे, तर मला नेहमी वाटतं की स्वामीजींचा हा जो एक उपदेश आहे संघटन बांधायचा. स्वामी विवेकानंद म्हणतात की आपल्या इथे भारतामध्ये, भारतीय समाजामध्ये 3 लोक जर एकत्र आले तर ते 4 गोष्टी एकत्र करू शकत नाही. लगेच भांडणं होतात, एकमेकांचे पाय उडायला लागतात, एकमेकांचा तिरस्कार करायला लागतात. आणि म्हणून मग स्वामीजी म्हणतात की कोणत्याही राष्ट्राला, कोणत्याही व्यक्तीला जर मोठं व्हायचं असेल, महान व्हायचं असेल तर त्याला 3 गोष्टीची आवश्यकता आहे, आणि त्या म्हणजे जेलसी, द्वेष आणि मत्सरांचा अभाव. दुसरी गोष्ट चांगुलपणाच्या शक्तीवर प्रगाढ विश्वास. आणि तिसरी गोष्ट स्वामीजी सांगतात की जे कोणी चांगलं करत आहे, जे कोणी जगत हिताचं काम करत आहे त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. मला असं वाटतं की स्वामीजींनी सांगितलेल्या ह्या ज्या 3ही गोष्टी आहे हे भारताचं अतिशय आपल्या समाजाचं सूक्ष्म निरीक्षण करून आलेलं हे एक त्यांचं चिंतन आहे. आणि भारतीय समाजामध्ये मला असं वाटतं की आपल्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर हा एक दोष आहे. ज्या वेळेला आपण भारतीय समाज हा एक दोष आपण निवारण करू याचं आणि संघटित होऊन, ज्याला इंग्रजीमध्ये सिनर्जी हे एक टर्म आहे, एक शब्द आहे, आपली इंडिव्हिज्युअल
एकट्याची असते ती एनर्जी, एकट्याची जी असते ना त्याला आपण ऊर्जा म्हणतो, एकट्याची एनर्जी. पण मी तुम्ही 10 लोक येऊन ज्या वेळेला एक कार्य करायला आपली एकाचीच सगळ्यांची प्रत्येकाची जी ऊर्जा एका दिशेनं ज्या वेळेला जी ती प्रवाहित करतो तर त्या एनर्जीचं रूपांतर सिनर्जीमध्ये होतं. आणि मला असं वाटते एक व्यक्ती म्हणून, एक कुटुंब प्रमुख म्हणून, एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून आपण स्वामीजींचं हे संघटनेचं जे तत्त्व आहे हे संघटनेचं तत्त्व उरी बाळगलं पाहिजे आणि संघटित होऊन कुठेतरी कार्य करायची पद्धत किंवा एक परंपरा संस्कृती आपण विकसित केली पाहिजे. हे संघटन बांधताना आणि भारताचा जे भविष्यकाळ आहे याबद्दल चिंतन करत असताना स्वामी विवेकानंद म्हणतात की आपल्या भारताला जर पुढे बलशाली व्हायचं असेल, आपण सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण आता प्रत्येक घरामध्ये जवळपास टी व्ही आलेला आहे, भारताची सामाजिक अवस्था, राजकीय व्यवस्था आणि एकूण सांस्कृतिक अवस्था काय झालेली आहे आपल्याला माहिती आहे. त्यासोबतच वैश्विक पटलावर सुद्धा काय होत आहे हे आपल्याला माहिती आहे. काय सावळा गोंधळ माजलेला आहे आपल्याला माहिती आहे. मला तर असं वाटतं की काल परवाची गोष्ट आहे, काहीतरी ट्रम्पनी व्हेनेझुएलावर अटॅक केला आणि त्या देशाच्या राष्ट्रपतीला जवळपास किडनॅप करून आपल्या देशामध्ये घेऊन गेले. कोणत्याही राष्ट्राला इथिक्स ज्याला आपण म्हणतो नीतितत्वे, कोणतं तत्त्वचिंतनाचा आधार राहिला नाही आणि नुसतं भोगवादाचा आणि इंद्रिय गम्य जडवादाचा आश्रय केल्यामुळे पूर्ण राजकीय विचारधारा, समाजाचं पतन कसं होतं याचं उदाहरण हे पाश्चात्य राष्ट्राच्या रूपानं आज आपण टी व्हीमध्ये बसून आपल्या घरी पाहतो आहे. आणि स्वामीजींनी याबद्दल त्यावेळेला स्वामीजींनी आपल्याला जाणीव करून दिली की लक्षात ठेवा, पाश्चात्यांनी जर हा इंद्रियावर आधारित भोगवाद आणि जडवाद जर हा त्यागला नाही तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण पाश्चिमात्य राष्ट्र एक ज्वालामुखी होईल आणि असा ज्वालामुखी होईल की या ज्वालामुखीचा स्फोट कधीही होऊ शकतो. बंधूंनो, स्वामी विवेकानंदांचे हे वाक्य किती व्हिजनरी स्वामी विवेकानंद होते हे दर्शवणारे आहे. आज ज्या परिस्थितीमध्ये जागतिक पटलावर जी एक अवस्था आहे त्या संदर्भामध्ये आणि हे विचार करत असताना आपल्याला इतका मोठा विचार नाही केला तरी या राष्ट्राचा एक नागरिक म्हणून, आपण समाजाचा घटक म्हणून या भारत मातेच्या उत्थानाचा ज्या वेळेला विचार करतो, स्वामी विवेकानंदांचे शब्द अतिशय हृदयात कोरून ठेवण्यालायक आहे. मला नेहमी असं वाटतं की जे लोक संघटनेमध्ये काम करतात, जे लोक समाजकार्य करतात, त्या सगळ्या लोकांनी कमीत कमी स्वामीजींचे 2 पुस्तकं वाचले पाहिजेत. पहिलं म्हणजे स्वामी विवेकानंदांची पत्रे, जवळपास 700च्या 800 जवळपास पत्रे स्वामी विवेकानंदांची आत्तापर्यंत पब्लिश झालेली आहे. स्वामी विवेकानंदांनी स्वतः सांगितलं आहे की जो कोणी माझी पत्र वाचतील त्याला माझा आत्मा, माझे विचार कळतील, मी काय आहे, मला काय म्हणायचं आहे ते त्याला कळतील. आणि दुसरं आहे की अमेरिकेहून भारतात आल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी अगदी पहिल्यांदा रामनाथपासून अगदी इकडे श्रीलंकेतून इकडे तामिळनाडूला उतरल्यापासून तर तिकडे अल्मोरा, बेंगॉलला, कलकत्ता आणि एल्मोराला जाईपर्यंत ठिकठिकाणी त्यांचा स्वागत आणि सत्कार झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी जे व्याख्याने दिले त्या व्याख्यानाचं एक पुस्तक आहे भारतीय व्याख्याने. मला असं वाटतं की हे 2 पुस्तकं प्रत्येक सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींनी, कार्यकर्त्यांनी हे आवर्जून वाचायला पाहिजे. आणि संघटनेचा ज्या वेळेला विचार करतो आणि स्वामीजींचं हे आत्मनो मोक्षार्थ जगत हितायचं हे ध्येय ज्यावेळेला मी या ध्येयावर ज्यावेळेला चिंतन करतो, मला नेहमी आश्चर्य वाटतं की आत्ताच माझ्यानंतर काही मिनटामध्ये श्रद्धेय श्री रामराव महाराज यांचं कीर्तन आहे आणि वारकरी परंपरेचा वारसा चालवत असताना मला नेहमी वाटतं की वारकरी परंपरेनं आपल्या, कदाचित मी तेवढा मोठा नाही आहे, पण मला सुचलेला हा विचार आहे की आपल्या वारकरी संप्रदायानं स्वामी विवेकानंदांच्या पत्राचं आणि स्वामी विवेकानंदांच्या साहित्याचं अध्ययन जर त्या परंपरेमध्ये जर इन्क्लूड केलं, समाविष्ट केलं तर कदाचित मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाच्या कार्याचा अतिशय विस्तार होईल आणि ज्या पद्धतीनं वारकरी संप्रदाय काम करेल त्याहीपेक्षा
अतिशय वेगाने आणि विस्तृतपणे व्यापकपणे हे वारकरी संप्रदायाचं कार्य होईल. स्वामी विवेकानंद भारताच्या भविष्याविषयी विवेचन करत असताना ज्या 3 गोष्टी स्वामी विवेकानंदांनी सांगितल्या त्या 3 गोष्टी मी सांगतो आणि थांबतोय. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे की भारताला जर बलशाली बनायचं असेल तर नंबर 1 संघटन बांधलं पाहिजे. दुसरी गोष्टी आपली जी इच्छाशक्ती जे विकेंद्रित झालेली आहे त्या इच्छाशक्तीचं केंद्रीकरण आपण केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट शक्तीचा संग्रह करायला आपण शिकलं पाहिजे. मला असं वाटते की हे 3 गोष्टी आपण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करूया. माझी दिलेली ही वेळ इथे संपलेली आहे. स्वामीजींचं विचारधन हे इतकं व्यापक आहे की ते 1 तासामध्ये 1 दिवसामध्ये मांडणं शक्य नाही. पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे स्वामीजींचे विचार आपल्यापर्यंत आपल्याशी हितगुज करण्याचं ही संधी मला आपल्या आश्रमाने दिली. त्याबद्दल मी संस्थेच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय भारत. अतिशय अभ्यासपूर्ण आणि आपल्या